मायाला जाते ही व्हायरल झालेली गवळण, या गवळणीचे बोल आपण या व्हिडिओमध्ये आज शिकणार आहे. तर कोणते कोणते बोल शिकणार आहे आपण, तर या ठिकाणी क्लासिकल पद्धतीने आपण एकदम बेस्ट आणि एकदम पॉप्युलर बोल जे फेमस झालेले बोल आहे या गवळणीसाठी. तर या गवळणीचे आपण उठावन, त्याच पद्धतीने लग्गी, जो ठेका आहे आणि जी उतरणी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता आवर्जून शेवटपर्यंत नक्कीच बघा. जर तुम्हाला ही गवळण आवडत असेल, आणि आवडणारच आहे कारण ही इतकी फेमस झाली गवळण आहे. आता तुम्ही म्हणता गवळण तर केव्हाच फेमस झाली आणि तुम्ही आत्ता बोलत आहे, तर काही विषय नाही आहे. आज अगोदर फेमस झाली, मी ती लाईफ टाईम चालणारी गवळण आहे. ती आयुष्यभरासाठी कायमस्वरूपी चालणारी, भाषणामध्ये म्हटली जाणारी, दिंड्यांमध्ये म्हटली जाणारी आणि इतरत्र कुठेही न म्हटली तरी चालेल, पण आपण मनातल्या मनात किंवा पखवाज वाजायला एकांतात बसलं, एकटं बसलेलं असेल तर त्यावेळी जर आठवली तर वाजवशी वाटणार आहे. 100% म्हणावी तर वाटणारच आहे. त्यानंतर म्हणून वाजवण्याची सुद्धा इच्छा निर्माण होणारी अशी गवळण असणारी, अशी फेमस असणारी गवळण. आणि या गवळणीची आज आपण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, म्हणजेच त्या गवळणीचा ठेका, त्या गवळणीची उतरणी, उठावण आणि लग्गी काय आहे त्या व्हिडिओमध्ये लगेच जाणून घेणार आहोत आणि शिकून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी तुम्हाला वाजून दाखवलंय, तुम्ही बघितलंय, ते पूरक आहे, म्हणजे त्यासाठी परफेक्ट बसणारा जो ठेका, उठावण, उतरणी आणि लग्गी आहे ती परफेक्ट बसणारी आहे. तर तीच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता सुरुवातीला आपण जो ठेका वाजवला तो ठेका मी वाजून समजावून आणि एक एक अक्षर समजावून सांगून स्क्रीनवर बोल दिलेला आहे. बोल लिहून घ्या आणि अक्षर समजावून घ्या. तर बोल आहे धा धिना धिन ता धिना धिन, धा धिना धिन ता धिना धिन, 4 मात्रेमध्ये. आता आपण आपल्या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये दिलेलं आहे क्लासिकल पद्धत. मग असं नाही, आपलं क्लासिकल म्हटल्यावर क्लासिकलच भेटणार. जे प्युअर म्हटलं की प्युअर गॅरंटेड मला आपल्याकडे 100% भेटणार. त्यामुळे क्लासिकल म्हटले ना, आता हा बोल तुम्ही ऐकलेलाच नसणार आहे, धा धिना धिन ता धिना धिन. त्यामुळे आपण क्लासिकल पद्धतीने देतोय ना, मग क्लासिकलच बोल शिकवणार आहे. तर बोल आहे धा धिना धिन ता धिना धिन. तर कसं आहे समजावून घ्या. अजून दाखवतो, समजावून सांगतो. या पद्धतीने धा धा धिना, मोकळा वाजवायचे, धिना धिन, फक्त धिन वाजवायचे, धा धिना धिन, धा धिना धिन. आणि त्याची अपोजिट दुसरी बाजू आहे ता धिना धिन, ता धी ना. तुम्ही ते गाणं ऐकलेलं असेल ना, माय नेम इज लखन, माय नेम इज लखन, माय नेम इज लखन, त्या गाण्यावर चालणारा हा ठेका आहे माय. तर आपल्याला त्याच्याकडे वळायचं नाही, आपला विषय आहे गवळण. तर रडू नको बाळा यासाठी चालणारा हा ठेका आहे. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, नसं समजलं तर शेवट एकदा समजावून सांगतो. बोल आहे धा धिना धिन ता धिना धिन. ठाकूर घेतला तरी चालेल. धा धी ना धिन, या पद्धतीने. आणि अपोजिट ता, ता दोन्हीकडून घ्यायचा आहे, एकदम भारी वाजतो. मग ता धी ना, धा धिना धिन ता धिना धिन, या पद्धतीने त्याचा आहे ठेका. आता त्यानंतर त्याची येणार आहे उठावणी, म्हणजेच उठावण. उठावण सुद्धा 4 मात्रेची आहे. उठावण कशी आहे बघून घ्या. ता 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 त्रिकड तक तकडान, ता 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 त्रिकड तक तकडान, ता 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 त्रिकड तक तकडान. तर समजून घ्या. ता 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 3 वेळा दोन्हीकडून सोबत वाजवायचं आहे. जोडाक्षरात ता स्क्रीनवर बोल आहे. ता ता ता. त्यानंतर तिरकिट तक, ती र की त त त त, या पद्धतीने समजावून घ्या. तिरेकीट तक सगळ्यांना जमते. तकडान कसं आहे, त 2 बोटांनी दाबून त वाजवायचं आहे इकडे, आणि कडान कसं वाजवायचं आहे,
घुमाकडे क वाजवायचा आहे आणि 1 सेकंदाच्या अंतरावर थाप वाजवायची आहे. ता. या पद्धतीने आहे ता 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 त्रिकड तक तकडा किंवा ता 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 त्रिकड तक तकडा असं घेतलं तरी चालेल. ता 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 त्रिकड तक तकडा या पद्धतीने त्रिकड तक तकडा या पद्धतीने आहे. तर उठावून पण समजून घ्या. ता 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 त्रिकड तक तकडा या पद्धतीने आहे. त्याच्यानंतर जे आहे लग्गी, लग्गी आहे सोपी. धा ती धा, धा ती ता, धा ती धा, धा ती ता. आपली जी धा धाती लग्गी आहे ना ती आपण उलट केलेली आहे. धा ती धा, धा ती ता. या पद्धतीने लग्गी वाजवायची आहे. लग्गी समजून घ्या, सोपी आहे. परत समजावून सांगतो. धा धा ती धा धा ती ता, धा ती धा, धा ती ता. या पद्धतीने लग्गी आहे. आता आपण ठेका शिकलोय, समजावून घेतलाय. त्यानंतर उठावण आणि त्यानंतर लग्गी शिकलोय. आता शेवटचा विषय राहिला आहे उतरणी. उतरणी 2 प्रकारचे आहे. तुम्ही 1 शिकले तरी चालेल. उतरणी 3च अक्षराची आहे. घिणता 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 4 मात्रामध्ये घ्यायची आहे. घिणता घिणता घिणता. फक्त ऐकली, टाळी बसवायची याला गरज नाही. ती ऐकली आणि त्या पद्धतीने वाजवली तरी चालेल. तर उतरणी कशी आहे समजून घ्या. घी न ता, ता दोन्हीकडून आहे. 3 वेळा घिणता वाजवायचा आहे. आता मी बोल जो ठेका आहे तो, त्यानंतर उठावण, त्यानंतर लग्गी आणि उतरणी वाजून व्हिडिओचा शेवट करूया. हा जो बोल वाजवला तो धिंधा गधा गधा उड वाजवला तरी चालेल. एकदम भारी वाजतंय. हे ऍड करा, तुम्ही नाही केलं तरी चालेल. रडू नको बाळा मी पाणी जे तुम्हाला सांगितलं तेच मी वाजवलंय आणि त्याच पद्धतीने तुम्ही वाजवण्याचा प्रयत्न करा. एकदम भारी बोल आहे त्या गवळणीसाठी. गवळण फेमस झाली त्यामुळे आपला व्हिडिओ सुद्धा फेमस होणार ही मलाही शाश्वती आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कुठून आहात, हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला हे सुद्धा आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सर्वांना रामकृष्ण हरी.